सावट आहे, संकट आहे, आपण जाणून घेऊया। पेट्रोल डिझेल हवाई इंधनात 30 ते 50% वाढ झालेली आहे। एलपीजी टंचाईमुळे युरोप आशियात गॅसचे दर हे वाढलेले आहेत। खतांच्या किमतीत 30 ते 40% इतकी वाढ झाली आहे। तर धान्य, भाजीपाला, दूध देखील महागण्याची शक्यता आहे। प्लास्टिक, केमिकल, रबर आणि पेंट देखील महागणार आहे। ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, वस्त्रोद्योग क्षेत्रावरही याचा परिणाम झालाय। फ्रीज, एसी, टीव्ही आणि फर्निचर देखील महाग होणार आहे। मध्य पूर्वेतील संघर्षाचा थेट फटका आता आखाती देशांनाही बसतोय। पाहूया। अनेक मोठ्या बँका आणि वित्तीय संस्थांना सध्या टाळं लागलेलं आहे। अमेझॉन, गुगल सारख्या बड्या कंपन्यांचं यूए मधील कामकाज हे तात्पुरतं बंद ठेवण्यात आलंय। अनेक कंपन्यांची ऑफिस बंद झाली आहेत। कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना दिल्या गेल्या आहेत। घरांच्या आणि व्यावसायिक मालमत्तांच्या किमती या 30 ते 40% घसरलेल्या आहेत। कामगार आखाती देशातून बाहेर पडायला सुरुवात झाली आहे। तेव्हा युद्धाचा आखाती देशांना कसा फटका बसतो हे आपण जाणून घेत होतो। आखाती देशातील युद्धाचा फटका सर्वसामान्य नागरिकांनाही बसतो। युद्धामुळे खाद्यतेलाचे दर वाढले। तेलाच्या दरात प्रति लिटर 10 रुपयांची वाढ झाली। तसंच डाळीचेही भाव वाढले। तर युद्धामुळे निर्यात ठप्प झाल्यानं अंड्यांची निर्यातही ठप्प, त्यामुळे अंड्यांचे दर देखील कोसळलेले आहेत। देशात कोणत्या तेलाच्या दरांमध्ये किती रुपयांची वाढ झाली आपण ते पाहूया। याच्यामध्ये 135 रुपये सोयाबीन तेल होतं, ते आज 143 रुपये झालं या 10-15 दिवसामध्ये। सनफ्लॉवर ऑइल 157 होतं, 165 रुपये झालं। आणि ग्रोनट ऑइल 170 होतं, 184 झालं। आणि राईस ब्रँड 140 होतं, 148 झालं। असं एक 10-15 रुपयाची, 8-10 रुपयाची अशी तफावत भावामध्ये वाढलेली आहे। ती पुढे वाढू नये असा प्रयत्न शासनाकडूनही चाललाय, सगळीकडनं सुरू आहे। पण कसं असतं, युद्धाचे परिणाम हे वाईटच असतात, जगातलं कुठलंही युद्ध असो। दरम्यान मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक तेल पुरवठ्यावर मोठं संकट निर्माण झालं। जगातील महत्त्वाचे 3 तेल मार्ग धोक्यात आले। सर्वात महत्त्वाची हॉर्मुझ सामुद्रधुनी। ही सामुद्रधुनी ओमानच्या आखाताला अरबी समुद्राशी जोडते। दुसरा महत्त्वाचा मार्ग म्हणजे फुजराह बंदर आणि तिसरा आणि तितकाच महत्त्वाचा मार्ग म्हणजे बाब अल मंदेब ही सामुद्रधुनी। सध्या या भागावर हुती बंडखोरांचा ताबा असल्यामुळे इथली परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे। या तिन्ही महत्त्वाच्या मार्गांवरील अस्थिरतेमुळे जागतिक तेल पुरवठा साखळीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। परिणामी तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो। तर 3 तेल मार्ग बंद असल्यामुळे काय नेमकं होऊ शकतं याबाबत तज्ञांनी नेमकं काय म्हटलंय आपण ते पाहूया। ट्रंप ने कुछ देशों से मांगी है, कुछ देशों ने साफ मना कर दिया। उसमें शायद एक देश का नाम भी है जर्मनी। बाकी देश भी मना कर रहे हैं या हाँ कर रहे हैं, वो उन्हें सोचना होगा। लेकिन भारत ने अपनी स्थिति मजबूत बना रखी हुई है और राजनीतिक उस समय के हालातों को देखते हुए वो निर्णय जो लेगी सरकार वो भारत के पक्ष में होगा, भारत के हित में होगा। दरम्यान कोणते तेल मार्ग बंद आहेत आपण पाहूया। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून दररोज सुमारे 33 दशलक्ष बॅरल तेलाची वाहतूक होते। सध्याच्या स्थितीत काही निवडक देशांसाठीच हा मार्ग खुला आहे। ओमानच्या आखातात वसलेल्या फुजरेहा बंदरातून जवळपास दररोज सुमारे 1.7 दशलक्ष बॅरल तेलाची वाहतूक होते। सध्या हाच मार्ग पूर्णपणे बंद आहे। बाबल मंदेबच्या सामुद्रधुनीतून दररोज सुमारे 4.2 दशलक्ष बॅरल तेलाची वाहतूक होत असते। सध्या या मार्गावर हुती बंडखोरांचा ताबा असल्याचं पाहायला मिळतंय।
तिथे 3 ब्रह्मास्त्रांच्या जोरावर इराणनं बलाढ्य अमेरिकेला जेरीस आणलं. सर्वात पहिलं ब्रह्मास्त्र म्हणजे हॉर्मुझ सामुद्रधुनी. हॉर्मुझच्या मार्गातून मोठ्या प्रमाणावर तेलाची वाहतूक होते, मात्र हॉर्मुझ बंद करत इराणनं जगाची